60 मुलांच्या वर्गातील एका परीक्षेत सर्व मुलांना सरासरी 43 गुण मिळाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 52 होती, तर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 16 होती. तर एकूण किती विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असा प्रश्न आहे. 60 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी किती आहे? 43. म्हणजे सगळ्या 60 मुलांना मिळून मिळालेल्या गुणांची बेरीज किती? तर 60 विद्यार्थ्यांचे एकूण गुण बरोबर 60 गुणिले 43 म्हणजे 2580. समजा X विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, तर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुण किती होतील? 16 गुणिले X. एकूण विद्यार्थी 60 आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती? 60 वजा X. म्हणून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण किती झाले? 60 वजा X ब्रॅकेट गुणिले 52. हा ब्रॅकेट सोडवलं तर 3120 वजा 52X. तर मित्रांनो, एकूण गुण म्हणजे 60 मुलांना मिळालेले गुण म्हणजे हे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुण आणि अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुण. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुण किती? 3120 वजा 52X. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण किती? 16X. आणि सगळे मिळून गुण किती आहेत? 2580. हे समीकरण सोडवलं तर 2580 बरोबर 3120 मायनस 36X. म्हणून 36X बरोबर 3120 मायनस 2580 बरोबर 540. हे गणित सोडवलं तर X बरोबर 540 भागिले 36 बरोबर 15. म्हणजे एकूण 15 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. मग आपण जर हे समीकरण घेतलं तर 15 विद्यार्थी अनुत्तीर्ण गुणिले त्यांचे सरासरी गुण 16 आणि नंतर मग उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती? 45 गुणिले त्यांचे सरासरी गुण किती? 52. तर आपल्याला 2580चा हिशोब पूर्ण लागेल. म्हणजे थोडक्यात एकूण 15 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. नमस्कार.